नमस्कार मंडळी, आपण निघालो बॅक टू मुंबई। आज तारीख आहे 9 जून आणि तुम्हाला देतोय मी मुंबई गोवा हायवेची लेटेस्ट अपडेट। म्हणजे 3 रीलमध्ये आधी घेऊन गेले आहेत, हा 4था रील आहे। आपण तिकडे देवरुखचा फाटा फुटतो पुढे पुढे आल्यावर, आपण हातकांबा सोडल्यावर निवली घाट सोडल्यावर पुढे येतो देवरुखचा फाटा राईटला, आपण पुढे जातो आहे। तर त्याच्या पुढचा रस्ता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जो रस्ता रेडिओ चांगला आहे आणि राईटला पूर्णपणे कामं सुरू आहेत, हे बघा या साईडला। चला, तो चांगला रस्ता संपला आहे आणि लागल्या पुन्हा बॅड पॅच। हा एक मोठाच्या मोठा पॅच खराब आहे। ओहो 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 ओहो, मुसळधार पावसामध्ये जरा सांभाळा, कारण हे खड्डे दिसत नाही, पाण्याने भरले असतात त्यासाठी। इकडे JCB जोरात कामं सुरू आहेत, हे बघा दगड फोडणे वगैरे चालू आहे। हा जरा पॅच मोठा खराब होता, मग पुन्हा बॅक टू नवीन रस्ता सिमेंटवाला। सिंगल वेस आहे, कारण की लेफ्टला कामं सुरू आहेत त्यासाठी। तर इकडे पुढे लागल्या डायव्हर्जन, आपण डायव्हर्जन घेऊन खाली उतरतोय आणि डायव्हर्जन पुन्हा एकदा बेकार आहे। पुढे रस्ता पण जुनाच आहे, कामं जोरात सुरू आहेत या साईडला। हा बाबा, हा साग हो, जोरात कामं सुरू आहेत रे बाबा। चला पुढे बघा, पुढे डायव्हर्जनपर्यंत रस्ता पुन्हा खराबच आहे। मग पुन्हा लागलं आता प्रॉपर सिमेंटवाला नवीन रस्ता। इकडे तुम्ही पुढे आलं तर बघा डोंगरा पोकळून ठेवलेलं आहे। पुन्हा लागला डायव्हर्जन ऑफकोर्स परत खराब, आणि पुढे लागला आहे ओल्ड वे। हा ओल्ड रस्ता आहे बघा। चला बॅक टू न्यू रस्ता सिमेंटवाला। ऑलमोस्ट 5-6 मिनटं झाली, हा रस्ता अजूनपर्यंत सिमेंटवाला नवीन रस्ता आहे। चला, तो चांगला रस्ता संपला, आता पुढे आलो आहे आपण अशा रस्त्याकडे जिकडे बेकार हा पॅच आहे। मध्ये एक पॅच बेकार आहे, पुढे रस्ता बरा आहे पण मध्ये एक पॅच बेकार आहे। आणि वरती कामं सुरू आहेत, बघा वरती कामं सुरू आहेत, येऊन पोचल्यावर पडचुरीला। चला